10वा अध्याय. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विजा कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिनी, चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्णताटी, भरुणी आपणा पुढे येती. पाहून या ऐस्या गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्व त्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोकादाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जननिगती पराहून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होणी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्ने चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमा रमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवी अले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौंजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करोण, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यांचे सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण योनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहुणी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवून, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पावले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दादा आपली लावावी.
रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करीते. मागणे हिची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 10वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत श्री चिदंबर दीक्षित कथा वर्णनम नाम 10मोऽध्यायः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. 11वा अध्याय. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परिमुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्यनियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुती इति गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी इति ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामामाजी इति ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले.
अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. ही ना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. एक मास होता निश्चिती, स्वप्नी तीन यती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयांसी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रांसी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी संन्याशी फकीर जाती, रामदासी अघोरपंथी दर्शनायती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायनानी वाचन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्यपावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊन सेवेकरी स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत 11वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत बाळप्पा कथा वर्णनम नाम 11ोऽध्यायः. श्रीरस्तु शुभम भवतु. 12वा अध्याय. कराया जगदोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी, ऐशा गर्दीत आपणांसी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन, बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहुन, बाळप्पाने धावून दृढचरण धरियेले. कंठ सद्गदित जाहला, चरणी भाळ ठेविला, क्षणैक मी पण विसरला परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, तैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंद न मायपोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण,
बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन, जहागीरदारी नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्य अर्पण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठोन षटकर्माते आचरोन, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी श्रीचरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जो मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवाचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ते सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून, न करावीची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने, समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणोन, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होईल द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण इथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा.
स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला, ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळू. जे केवळ दयाघन, भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, 12वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत बाळप्पा स्वामी भक्ती कथा वर्णनम नाम 12ोऽध्यायः. श्री राजाधिराज योगिराज महाराजार्पणमस्तु.